दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी लोकमत साहित्य महोत्सवात आज सहभागी झाला तो म्हणजे ललित प्रभाकर. ललित, स्वागत आहे लोकमत महोत्सवमध्ये. थँक्यू सो मच. आणि खरं तर आमचं साहित्य महोत्सव आहे, 4 दिवस लगातार सुरू आहे आणि वरती ग्रंथदालन तू बघितलं असशील, तेही सुरू आहे आणि बरेच वेगवेगळे कार्यक्रम आहेत. आज तू या कार्यक्रमात सहभागी झालास, कसं वाटतंय? मला खूप खूप बरं वाटतंय. एकतर तुमची ही जी काही तुम्ही आता उपक्रम राबवताय त्याच्यासाठी मला खूप बरं वाटतंय. कारण मला वाटतं की वाचन संस्कृतीला चालना मिळेल असं काहीतरी आपण केलंच पाहिजे आणि लोकमत असं एक काहीतरी पाऊल स्वतःहून पुढाकार घेऊन अशी एक तुम्ही उपक्रम करताय, त्याच्यासाठी तुम्हाला सल्यूट आहे. येस. बरं, लोकमत साहित्य या महोत्सवात बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच साहित्यिकांना पुरस्कार देणार आहेत आणि मुळात म्हणजे साहित्य म्हटलं की कथा, कादंबरी अशा बऱ्याच गोष्टी आहेत. Correct. तुझ्या फेवरेट गोष्टी मला जाणून घ्यायला आवडतील ललित, कारण तूही वाचनाशी बऱ्याच गोष्टी रिलेट करतोस, सो मला त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मी माझं असं काही फिक्स नाहीये, पण मी कथा जास्त वाचतो. कारण मला ते वाचायला बरं पडतं, कारण एकाच वेळेस मी 2-3 पुस्तकं, 2-3 वेगवेगळे कथाकार त्यांच्या कथा मी वाचत असतो. मग या पुस्तकातल्या 2 कथा वाचून झाल्या की त्या पुस्तकावर मला शिफ्ट होता येतं, किंवा असं मी एक मिक्स करत राहतो लेखकांचं आणि ते संपतंही. कारण मधल्या वेळामध्ये स्क्रिप्ट्स आणि ह्या सगळ्या गोष्टींचं पण वाचन असतं, त्याच्यामुळे कादंबरी तेवढी वाचली जात नाही आणि मग ते लांबत जातं आणि मग त्याचा त्रास व्हायला लागतो. त्याच्यापेक्षा मग कथा मी प्रेफर करतो वाचणं आणि मला फिक्शन आवडतं. ओके. पण असे आपले काही लेखक असतात किंवा ते फेवरेट असतात आपल्याला, त्या लेखकांचे त्यांच्या पठडीतलं लेखन आपल्याला पटतं. तुझं असं काही आहे लेखकांच्या बाबतीत? असं मी नवनवीन लेखकही मी प्रयत्न करत असतो की माझ्या वाचनात येतील, त्याच्यामुळे आजूबाजूचे लोक जर काही सजेस्ट करत असतील तर ते मी वाचत असतो. पण मराठीतले तर भरपूर लेखक आहेत. आता मी नाव घ्यायला लागलो तर ते परत लिस्ट खूप मोठी होऊन जाईल, पण आहेत भरपूर लाडके आणि आवडते लेखक आहेत अर्थातच. पण मी आता अजून प्रयत्न करतो की अजून काही वेगळे लेखक असतील जे मी वाचले नसतील आजपर्यंत, तर त्यांचं वाचायचा मी प्रयत्न करतो. ओके, नक्कीच. आणि आजच्या आमच्या कार्यक्रमात तू सहभागी झालास, बऱ्याच प्रेक्षकांचा प्रतिसाद तुला दिसला असेल. तू आता खाली येईपर्यंत प्रेक्षक तेवढं प्रेम तुला देत आहेत आणि तुझा सिनेमाही येतोय, प्लस त्यांना टीव्हीवरही तुला बघायचंय. तुझ्या लाडक्या प्रेक्षकांना तुला काय सांगायचंय? मला एकतर तुमचे खूप खूप आभार मानावेसे वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने माझ्यावर प्रेम करत आलात आत्तापर्यंत, हे असंच प्रेम पुढेही करत राहा आणि मी माझ्या बाजूने तुम्हाला खात्री देतो की मी चांगल्यात चांगल्या पद्धतीने तुमचं मनोरंजन करायचा प्रयत्न करत राहील आणि चांगले चांगले सिनेमे, चांगल्या चांगल्या कलाकृती मी तुमच्यासमोर घेऊन येत राहील. आणि तशीच एक कलाकृती तुमच्यासाठी घेऊन आलोय, एक कौटुंबिक सिनेमा जो मला वाटतं की कुठल्याही वयोगटातल्या माणसाला जाऊन बघायला आवडेल, एकत्र जाऊन बघायला आवडेल, मित्रांबरोबर गेलात तरी सुद्धा आवडेल. एक छान विषय, खुसखुशीत अशी एक कॉमेडी, जी प्रासंगिक विनोद असलेला असा एक सिनेमा आहे, सुपर डुपर नावाचा, जो 3 एप्रिलला रिलीज होतोय. तर तो झी स्टुडिओजचा हा सिनेमा पुढचा जो येतोय आमचा, त्याच्यावर असंच प्रेम करा. म्हणजे आतापर्यंतचे झी स्टुडिओजचे 2 सिनेमे होते, चिवची चौका आणि आनंदी गोपाळ. या दोन्ही सिनेमांवर तुम्ही खूप प्रेम केलं होतं. तर आमचं हे कोलॅब परत एकदा होतंय झी स्टुडिओज आणि माझं. तर मला तीच अपेक्षा आहे परत तुमच्याकडून की ह्याही सिनेमावर तुम्ही तितकंच किंवा त्यापेक्षा जास्त प्रेम कराल. थिएटरमध्ये भेटूया. नक्कीच. थँक्यू सो मच ललित, आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.